घटक 6 आर्थिक व्यवस्थापनासाठी नियोजन. घटक 6 मधले पाठ्यमुद्दे असे आहेत. 6.1 पाठ्यमुद्दे. 1 अंदाजपत्रक का करावे. 2 अंदाजपत्रक केव्हा व कसे करावे. 3 अंदाजपत्रकाचे महत्त्व. 4 अल्प मुदतीचे नियोजन आणि 5 दीर्घ मुदतीचे नियोजन. मुद्दा 6.2 उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या हे लक्षात येईल. 1 जमा खर्चाचे अंदाजपत्रक का करावे. 2 अंदाजपत्रक कसे करावे. 3 अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. 4 शालेय व्यवस्थापनात अंदाजपत्रकाचे स्थान व महत्त्व. आणि 5 तुमच्या शाळेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यास मदत होईल. पुढचा मुद्दा 6.3 प्रास्ताविक. ज्या शाळेची स्थापना होऊन काही वर्षे झालेली आहेत अशा शाळेत मुख्याध्यापक पदावर नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीला त्या शाळेच्या कार्याच्या पद्धती समजावून घ्याव्या लागतात. कार्याच्या प्रचलित पद्धती सांभाळणे व त्यानुसार काम करणे हे मुख्याध्यापकांना प्रारंभी करावे लागते. काही मुख्याध्यापक रूढ झालेल्या पद्धतीमध्ये बदल न करता त्या तशाच पुढे चालू ठेवतात. त्यामुळे अशा शाळांमध्ये सामान्यतः लेखनिक अंदाजपत्रक तयार करतात आणि मुख्याध्यापक ते अंदाजपत्रक शाळा समितीपुढे मान्यतेसाठी ठेवतात. अशी प्रथा रूढ होते. नव्या शाळेच्या संदर्भात मात्र त्या शाळेच्या मुख्याध्यापकाला शालेय व्यवहाराच्या सर्व बाबी नव्याने सुरू करावयाच्या असतात. त्यामुळे सर्व व्यवहारांकडे त्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अंदाजपत्रक म्हणजे काय, ते कशासाठी करावयाचे, ते कसे करावयाचे इत्यादी सर्व बाबी त्याला जाणून घ्याव्या लागतात. नव्या किंवा जुन्या शाळेच्या मुख्याध्यापक पदावर नव्याने आरूढ होणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण आकलन करून घ्यावे. आर्थिक व्यवहाराचे नियोजन व नियंत्रण करणे ही त्यांची जबाबदारी असते. ही जबाबदारी नीट पार पाडण्यासाठी आर्थिक व्यवहारात अंदाजपत्रकाचे स्थान व महत्त्व त्यांनी जाणून घेतले पाहिजे. आपल्या शाळेची अंदाजपत्रके त्यांना करता आली पाहिजेत. त्यातील सर्व बाबी व त्यांचे तौलनिक महत्त्व त्यांनी समजावून घेतले पाहिजे. ह्या घटकात अंदाजपत्रक, त्याची आवश्यकता, अर्थव्यवहारातील नियंत्रणाच्या संदर्भात त्यांचे महत्त्व, दीर्घकालीन नियोजन व अल्पकालीन नियोजन इत्यादी बाबींचा विचार केलेला आहे. घटक 6 मधील 6.4 विषय विवेचन. घटक 6 मधील 4.1 अंदाजपत्रक का करावे. अंदाजपत्रक म्हणजे आर्थिक योजना होय. संस्थेच्या भविष्यकालीन गरजांबद्दल क्रमबद्ध आधारावर केलेल्या भाकिताला अंदाजपत्रक म्हणता येईल. ते ठराविक काळाकरिता केले जाते. अंदाजपत्रकातील अंदाज आणि प्रत्यक्ष परिणाम यांची तुलना करणे म्हणजे अंदाजपत्रकीय नियंत्रण होय. अंदाजपत्रकीय नियंत्रण हे व्यवस्थापकाच्या हातातील एक महत्त्वाचे साधन आहे. अंदाजपत्रकाचे फायदे पुढीलप्रमाणे. योजनेचे यश हे अंदाजपत्रकातील नियोजनावर अवलंबून असते. अंदाजपत्रकीय नियंत्रणामुळे पर्याप्त भांडवल उपलब्ध होऊ शकते. अधिकाऱ्याच्या कार्याचे मोजमाप करता येते. खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होते. साधन सामग्रीचा महत्तम वापर करणे शक्य होते. आणि शेवटचा मुद्दा, उपलब्ध रकमेच्या मर्यादेत गरजांचा क्रम व व्याप्ती ठरविता येते. अंदाजपत्रक केव्हा व कसे करावे. शाळेचे शैक्षणिक वर्ष जरी जून महिन्यात सुरू होत असले तरी आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होते. म्हणूनच नव्या वर्षाच्या खर्चास आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शालेय समितीकडून मंजुरी मिळणे अगत्याचे आहे.
शाळेचे मूळ अंदाजपत्रक मार्चमध्ये तयार करावे. प्रथम, शाळेतील प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी असतील हे अंदाजाने निश्चित करावे. यासाठी पुढील बाबींचा विचार करावा. 1. 10वीचे विद्यार्थी शालांत परीक्षेनंतर मे महिन्याअखेर कमी होतील. 2. प्रत्येक वर्गातील किती मुले शाळा सोडून जातील हे मागील 2-3 वर्षांच्या सरासरीवरून शोधावे. 3. प्रत्येक वर्गात किती नवीन प्रवेश होतील हे मागील 2-3 वर्षांच्या सरासरीवरून शोधावे. 4. प्रत्येक वर्गात वार्षिक परीक्षेचा निकाल लागल्यावर उत्तीर्ण किती होतील व त्याच वर्गात किती राहतील याचा अंदाज करावा. 5. 5वी व 7वी या वर्गात नवीन प्रवेश किती होतील हे ठरविण्यासाठी स्थानिक अथवा परिसरातील शाळेत 4थी व 7वी या वर्गातील पटसंख्या मागवून घ्याव्यात. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची अंदाजे संख्या काढल्यावर नियमानुसार तुकड्या वाढतात, तितक्याच राहतात किंवा कमी होतात हे समजू शकेल. तुकड्यांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या तसेच शिपायांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर लिपिक व ग्रंथपाल यांची संख्या ठरविली जाते. परंतु आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने फी देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून किती फी गोळा होऊ शकेल व शासनाला किती द्यावी लागेल हे समजेल. तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येवरून एकूण सत्र फी किती गोळा होईल हेही समजेल. मार्च महिन्यात जे तेरीज पत्रक तयार केले जाईल त्यावरून वेतनेतर अनुदान किती मिळू शकेल याचा अंदाज येऊ शकतो. फेब्रुवारी अखेर वेतनावर झालेल्या खर्चाच्या शाळेच्या विकसनशीलतेच्या निर्देशांकानुसार मान्य टक्केवारीपर्यंत 6, 9, 12% वेतनेतर अनुदानाची रक्कम किती मिळू शकेल हे काढता येईल. वरील तेरीज पत्रकावरून प्रत्यक्ष वेतनेतर अनुदान यावर्षी किती मिळेल याचा अंदाज करता येईल. या रकमेवरून शाळा किती क्षमतेपर्यंत रक्कम खर्च करू शकेल व व्यवस्थापन संस्थेकडून किती रक्कम उभारावी लागेल याचाही विचार व्हावा. यानंतर वेतनावर तसेच कोणकोणत्या बाबींवर किती खर्च करावयाचा आहे हेही ठरवावे. यासाठी शाळेतील विषय शिक्षकांशी विचारविनिमय करून त्यांच्या विषयासाठी कोणत्या गरजा आहेत व त्याकरिता किती रक्कम लागेल याचा अंदाज काढावा. तसेच शाळेच्या इतर बाबी, कार्यालयीन खर्च, दैनंदिन नियमित खर्च, फर्निचर वगैरे यासाठी अंदाजे खर्च ठरवावा. या खर्चाची क्षमता वरील चर्चेच्या अनुरोधाने ठरवावी लागेल किंबहुना त्यावर अवलंबून राहील. यात गरजेच्या प्राधान्यतेला महत्त्व दिल्यास बरे असते. घटक 6 मधील मुद्दा 4.3 अंदाजपत्रकाचे महत्त्व. अंदाजपत्रक हे वर्षभर खर्च करण्याच्या व्यवहारावर नियंत्रक म्हणून मुख्याध्यापकाजवळील साधन राहू शकते. जितके अंदाजपत्रक वस्तुनिष्ठ बनविले जाईल तितके ते अर्थनियंत्रणाला सहाय्यभूत ठरते. ही बाब लक्षात घेतल्यास अंदाजपत्रकाचे महत्त्व कळून येईल. तेरीज पत्रकाच्या धर्तीवर अंदाजपत्रकाची मांडणी करावी, म्हणजेच पुढील वर्षात झालेला खर्च व करावयाचा खर्च यांची वेळोवेळी खातेवार तपासणी करता येईल. वेतनांची रक्कम नवीन आयोगामुळे वाढलेली आहे. त्या प्रमाणात 12% रकमेचा आकडा वाढलेला असतो. इतकी रक्कम खर्च करण्याची क्षमता अतिशय थोड्या शाळांमध्ये असते असे निदर्शनास येते. तेव्हा 12% रकमेचा अंदाज आला तरी आपल्या शाळेची खर्च करू शकण्याची मर्यादा व क्षमता किती असू शकेल याचा अंदाज मात्र कटाक्षाने करावा. या क्षमतेचा विचार न केल्यास अंदाजपत्रकाला अर्थच राहणार नाही. घटक 6 मधील मुद्दा 4.4 अल्प मुदतीचे नियोजन. व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये नियोजन हे प्रथमचे कार्य आहे. नियोजनामध्ये प्रथम धोरणानुसार उद्दिष्ट ठरवावे लागते. उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असतो. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करून विशिष्ट पद्धतीने उद्दिष्ट साध्य करावयाचे असते. शाळेच्या दैनंदिन गरजा, कार्यालयीन खर्च यांचा नियोजनात प्रथम विचार करावा लागतो. यांना लागणारी रक्कम वगळता राहिलेल्या रकमेचा विचार शालेय गरजांसाठी करावा.
ही रक्कम फारच थोड्या गरजा भागवू शकत असेल तर मोठ्या खर्चाची बाब विचारात घेणे शक्य होणार नाही. म्हणजेच शाळेच्या क्षमतेच्या संदर्भात उपलब्ध रकमेचा विचार प्रधान ठरतो. यात गरजेच्या प्राधान्यक्रमाने विचार केला जातो. हा अवधी 1 वर्षाचा असू शकेल. हे अल्प मुदतीचे नियोजन होईल. या अल्प मुदतीच्या नियोजनात शाळेच्या दैनंदिन गरजा भागवून शालेय विकासासाठी जास्तीत जास्त गरजा भागविण्याचा प्रयत्न करावा लागतो. परंतु हे अल्प मुदतीचे नियोजन शाळांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि हे प्रथम केले पाहिजे. वार्षिक अंदाजपत्रक व अल्पकालीन नियोजन हे परस्परावलंबी आहेत हे लक्षात घ्यावे. घटक 6 मधील मुद्दा क्रमांक 4.5 दीर्घ मुदतीचे नियोजन. शाळेची भरीव प्रगती होण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, आवश्यक व पुरेशी दृकश्राव्य उपकरणे, पुरेसे फर्निचर, बेंचेस, कार्यालयीन दप्तर ठेवण्यासाठी पुरेशा सोयी व फर्निचर, खेळांचे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, सुसज्ज कार्यालय, भूगोल विषयाकरिता स्वतंत्र खोली, विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका यांच्या विश्रांत कक्षात साधन सुविधा यांची गरज भासते. या सर्वच बाबी जास्त खर्चाच्या असून अल्प मुदतीच्या नियोजनाद्वारे एकाच वेळेस पूर्ण होऊ शकणाऱ्या नाहीत. तेव्हा प्रत्येक बाबींच्या खर्चाचा अंदाज काढावा. दरवर्षी किती रक्कम उपलब्ध होऊ शकेल या संदर्भात प्रत्येक बाब पूर्ण होण्यास किती अवधी लागेल याचा अंदाज काढावा. नंतर कोणती बाब पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी अगर त्यानंतर घ्यावयाची याचे नियोजन करावे. असा दीर्घकालीन नियोजनाचा आराखडा आखावा. अशी दीर्घकालीन नियोजनाची निश्चिती झाली की मुख्याध्यापकांनी सातत्याने कार्यवाही करावी. म्हणजेच दरवर्षी अल्पकालीन नियोजन करावेच, परंतु दीर्घकालीन नियोजनही ठरविल्याप्रमाणे अंमलात आणावे. दीर्घकालीन नियोजनामुळे दरवर्षीच्या अल्पकालीन योजनेवर ताण न पडता शाळेच्या भरीव विकासाच्या आवश्यक त्या मोठ्या योजनाही पूर्ण करता येतात. नियोजन मग ते अल्पकालीन असो की दीर्घकालीन असो केल्यामुळे ठराविक मुदतीत नियोजनानुसार काम करण्याचे बंधन येते आणि हे बंधन आपणच आपणावर लादून घेत असल्याने त्यासाठी प्रयत्नही होतात व कार्यवाहीही होते. यातूनच शाळेचा विकास साधला जातो. यावरून नियोजन हा विकासाचा प्राण आहे हे लक्षात येते. घटक 6 आर्थिक व्यवस्थापनासाठी नियोजन या प्रकरणाचा सारांश आपल्याला असा सांगता येईल. मुद्दा 6.5 सारांश. शाळेचे अंदाजपत्रक आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सामान्यतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात करावे. अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षाचे प्राप्ती व प्रदान लेखापत्रक व चालू वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या जमा खर्चाचे तेरीच पत्रक यांचा उपयोग होतो. येत्या आर्थिक वर्षात वेतन अनुदान व वेतनेतर अनुदान किती मिळेल, शाळेत येत्या वर्षात किती वर्ग व किती तुकड्या असतील, विद्यार्थी किती असतील, त्यानुसार शिक्षक, लेखनिक व शिपाई यांची संख्या किती असेल ह्याचा अंदाज करून येत्या आर्थिक वर्षात किती रक्कम जमा होईल व वेतनावर किती खर्च होईल ह्याचा अंदाज करता येतो. 9 महिन्यांच्या तेरीज पत्रकावरून वेतनेतर अनुदान किती मिळेल याचाही अंदाज करता येतो. आर्थिक नियोजन करताना शाळेच्या गरजा, त्याचे स्वरूप, त्यांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता, त्यांचा प्राधान्यक्रम इत्यादी बाबींचा विचार करून शाळेचे अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन केले की शाळेचा योजनाबद्ध विकास करता येतो. प्रकरण क्रमांक 6 इथे पूर्ण झालेले आहे.